आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्यकोटी समप्रभ निर्घुम्य करू मे दिव सर्व कायुषु सर्वदा हा हा अरे हा रामा रे देवा लागला लो देवा लागला लो देवा हे गड्यालो देवा बागड्या आलो देवा तिने आलो देवा तांबड्या आलो देवा माने आलो देवा बामण्या आलो मोर गावाच्या मोरेश्वर गोंधळाय मोर गावाच्या मोरेश्वर गोंधळाय आई तुळजापूर भवानी गोंधळाय आई तुळजापूर भवानी गोंधळाय आई कोल्हापूर लक्ष्मी गोंधळाय आई कोल्हापूर लक्ष्मी गोंधळाय आई माहुरगड रेणुका गोंधळाय आई माहुरगड रेणुका गोंधळाय गोंधळ मांडला गाई गोंधळाला याव गोंधळ मांडला गाई गोंधळाला याव शिर्डीच्या तू साईनाथा गोंधळाला याव शिर्डीच्या तू साईनाथा गोंधळाला याव सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. काय सांगायचं देवा हा मगाशी झाला गण बरोबर आहे 33 कोटी देव गोंधळा करून आलं बरोबर आहे. गटाशी येऊन गट बसवलं हा असं गोंधळ म्हणजे प्रथम गोंधळ कुठे झाला भोळे भक्ताला सांगायला पाहिजे देवा. स्वर्ग लोकात हा ब्रह्म विष्णू महेश जातीने 3 गोंधळी झालं बरोबर आहे. आधी माये शक्तीचा माझ्या गोंधळ केला दुसरा गोंधळ कुठे झाला भोळे भक्ताला सांगायला पाहिजे देवा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा त्यांनी सुद्धा रायगडावरती राजगडावरती हा असं गोंधळ करून घेतलं. बरोबर आहे. तिसरा गोंधळ कुठे झाला. तिसरा गोंधळ म्हणजे हा अहो तुम्हाला माहिती नाही नाही आम्हाला माहिती नाही देवा. देऊगावचे तुकाराम महाराज बरोबर आहे. देऊगावचे तुकाराम महाराज हा इंद्राणीच्या काठी हा पंढरपुरामध्ये वाळवंटाच्या काठी हा दगडाचा केला टाळ मुकाचा केला हरिनाम आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ 10-5 घालू जेऊ काम कुरद बकर मारू बकर मारू. आणि हा तुझू रुक्माईच्या वरा बरोबर आहे. चौथा गोंधळ म्हणजे सांगायला पाहिजे देवा. बरं का हा त्या 5 पांडवांनी केला बरोबर आहे. आणि 5वा गोंधळ म्हटले माझ्या ह्या भोळ्या भक्ताच्या दारात बरोबर आहे. काय म्हणले देवा हा हा जर गोंधळ राहिला काय म्हणले देवा काय म्हणले. हा जर गोंधळ राहिला प्रथम या नवरा बायकोत गोंधळ कशाचा ढुसून म्हणजे बाबा ह्यांना लावतो आता मारायला मग अरे देवा तशी लग्न झाली ती मी त्यांची तर भांडण लावायला आलं ना हा आमचं. देवा हा ह्या घरात सुद्धा गोंधळ झाला गोंधळ मांडलेला आहे. ह्या घरात का गोंधळ मांडला आता सांगायला पाहिजे देवा. आहे का नाही हा घरात गोंधळ का केला का केला. घरातला गोंधळ बाहेर जाण्यासाठी हा गोंधळ केलेला बरोबर आहे आहे. ह्या भोळ्या भक्ताला सुख शांती लाभ ऐश्वर्य मिळावं बरोबर म्हणून आहे. माझ्या आई मातेचा जगदंबेचा असा हा गोंधळ मांडलेला आहे. ह्या दोन्ही भावांचं गोंधळ हा आज केलेला आहे. बरोबर आहे. एकीचा गळा लय गोड आहे असं ऐकलंय आणि दुसरीच्या हातची चव चाकली आहे जर दोन्ही दानं एकाच हातात असतील तर देवा. म्हणून तर दोन्ही सुना एका घरात आल्यात ना अहो पण भांड्याला भांडं लागणारच की. काळजाला काळीच जुळल्यावरती कशाला वाजते भांड एक मोठी तर एक छोटी एका भांड्यात कसं मावणार. कसं नव हा मोठीनं लहानपण घेतलं पाहिजे बारकीनं मोठीपणा घेतला तरी चालतोय बरोबर आहे. तर ते जर नाही जमलं तिनं अर्धी भाकर खावी मी अर्धी भाकर खावी वा वा म्हणजे संसार चटणी भाकरीचा बी करता येतोय की. दगडाला उशी लावायची आणि निवांत झोपायचं येळकोट जय येळकोट मल्हार. सदानंदाचा. तारा सगळी तयारी नीट केली आहेस ना? हो वहिनी, सगळी तयारी झाली आहे. आधी मी जाणार आहे डान्स करायला. मग माझा डान्स झाला ना की कुंकूच्या नावाखाली
मी सगळीकडे लाल तिखट पसरवणार आहे. मग जेव्हा सावली डान्स करायला येईल तेव्हा तिच्या पायाला ऑलरेडी जखम आहे. ती जेव्हा नाचायला लागेल ना तेव्हा तिच्या पायाची आग आग होईल आणि ती डान्स करूच नाही शकणार. सो ऑल सेट. व्हेरी गुड. मी आलेच. या आमच्या सखूबाई बरं का, हा यांचं बाकीत कवा खोटं ठरत नाही. तुम्हाला काही काय विचारत असेल तर विचारू शकता यांना. आई राधा उदो 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 उदो. या घराचं कल्याण होणार दिसतंय मला. काळ सुख घेऊन येणारे. तिलोत्तमा तुझ्या मर्जीने झालेलं दिसत नाहीये. मन नाराज झालंय तुझं. सगळं कळतंय मला. माझ्यापासून काय दिलं पण राहत नाही. जे विचारायचं असेल ते विचारून घे. माझ्या मनात एक प्रश्न पडलाय. पोरी ऊस उजवली नाही ना तुझी. पण आईचं लक्ष आहे तुझ्यावर. तिनं दोनदा तुझं पोट रत्नांनी भरलं होतं. पण सैतानी प्रवृत्तीने ते चोरलं बघ. काळजी करू नकोस. पुण्यांदा एकदा तुला मिळणार हाय. तवा सबुरी ठेव. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा यांना. देवी देवी आई, आमचं इतक्यातच लग्न झालंय. मला हे विचारायचं होतं की आमचा संसार कसा होईल. एक डाव ह्याचा आणि एक डाव त्याचा. गुपित भरलंय कोणाच्या गुपित. संसार सुखाचा आणि सोन्याचा. फक्त रथ धरावा दोन्ही हातानी. एक हाती संसार नाही भरत. एकमेकांपासून लपवालपवी करून संसार नाही फुलत. बोला भांडा प्रेम करा पण एकमेकांनी सांगून करा.